2 दिवसापूर्वी आपण एक भीती बोलून दाखवली होती व्हिडिओमध्ये, की हे आंदोलन जंतर मंतरवरचं आंदोलन सरकार पूर्ण होऊ देईल का? किंवा होऊ देणार नाही अशा संदर्भातलं आपण वक्तव्य केलं होतं आणि ते खरंच झालंय. कारण आता आजची सगळ्यात महत्त्वाची आणि सकाळची जी काही बातमी येतीये, ती निश्चित स्वरूपात गंभीर बातमी आहे. अतिशय विचार करायला लावणारी बातमी आहे. याचं कारण म्हणजे जे उपोषण चालू होतं, ते उपोषण 20 तारखेला वेगळ्या पद्धतीनं पुढे येणार होतं आणि त्याचे परिणाम दिल्लीच नाही तर भारतभर पसरणार होते. चंद्रशेखर आझाद यांनी तशा संदर्भातले संकेतही दिले होते आणि त्यानंतर या सगळ्या आंदोलनाला एक वेगळीच ऊर्जा मिळाली होती. त्यानंतर विरोधी पक्षाचे अनेक नेतेही तिथं यायला लागले होते आणि हे सगळं वातावरण आता आपल्या कंट्रोलच्या बाहेर जाऊ शकतं, असं सरकारला पूर्णपणे कळालं होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही 20 तारखेपासून संसद भरणार आहे आणि तिथले जे काही मुद्दे असणार आहे, त्या मुद्द्यांवर महत्त्वाचं लक्ष त्यांचं असणार आहे आणि त्याची जी काही तयारी भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रात असेल, पश्चिम बंगालमध्ये असेल, उत्तर प्रदेशमध्ये असेल, ही सुरू केलेली आहे. कारण जो तिथं मुद्दा ते करणार आहे मतदारसंघाची पुनर्रचनेचा, तो त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. अशावेळी हे दोन्ही गोष्टी टाळणं त्यांच्यासाठी अत्यंत गरजेचं होतं आणि म्हणूनच सोनम वांगचुक यांचं आंदोलन दाबण्याचा त्यांनी डाव रचला. डाव रचल्यानंतर लिगली पद्धतीनं त्यांचं अपहरण केलं, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. नेमकं आजच्या सकाळी 7-7:30 वाजता घडलं काय? त्यांना उचलण्याची प्लॅनिंग पोलिसांनी कशी केली? ती अंमलात कशी आणली? तेव्हा जंतर मंतरवर नेमकं घडलं काय? आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता या सगळ्या परिस्थितीला, या सगळ्या आंदोलनाला पुढचं वळण कसं मिळणार आहे? याचा परिणाम काय होणार आहे? दिल्लीमध्ये नेमकं काय घडू शकतं? दिल्ली खरोखरच राजकीयदृष्ट्या आंदोलनाच्या दृष्टिकोनातून पेटणार आहेत का? या सगळ्या विषयी या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया. नमस्कार, मी सूरज कुमार आणि तुम्ही बघताय बोल बिंदास्त. आता खरं तर आज मी तुम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा असं म्हणणार नाही. कारण अशा विषयावर मेनस्ट्रीम कधीच बोलत नाही आणि जे छोटे-मोठे पत्रकार किंवा आपापल्या परीनं बोलतात, त्यांना पाठिंबा देण्याचं काम तुम्ही करत असाल म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ पाहताय. त्यामुळं तुम्ही सबस्क्राईब करा असं म्हणण्याची मला आज गरज वाटत नाही. कारण हा विषय अत्यंत संवेदनशील आहे. कारण आपण गेल्या काही दिवसांपासून पाहतोय सोनम वांगचुक यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत होती. जवळपास 9-9.5 किलो वजन त्यांचं कमी झालं होतं आणि अशा सगळ्या परिस्थितीत सगळे येऊन त्यांना बोलत होते, की कृपया करून उपोषण मागे घ्या, देशाला तुमची गरज आहे वगैरे, वगैरे. पण त्यांनी असं सांगितलं होतं, की जर मी उपोषण पाठीमागे घेतलं तर याचा चुकीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचेल, की सरकार आमचं काहीच ऐकत नाही आणि तरी आम्ही माघार घेतो. सरकारनं यावर ठोस भूमिका घ्यावी. तुम्ही मला म्हणताय त्यापेक्षा सरकारकडे जावं आणि सरकारला बोलावं आणि त्याच अनुषंगातून 20 तारखेचा एक मोठा मोर्चा होता. चंद्रशेखर आझाद यांनी त्यांच्या भावना व्यक्त करताना 20 तारीख आणि 21 तारखेला काय होईल या संदर्भात मोठे वक्तव्य केले होते आणि तोच धाक, तोच दरारा किंवा 20 तारखेला जे काही पाठिंबा त्यांना मिळणार होता ते पाहून सरकारनं दडपशाही वापरण्याचं ठरवलं. अर्थात सकाळी अभिजित दिपके बाहेर गेलेले होते, शौचालयाला वगैरे गेलेले असावेत असं बोललं जात आहे आणि तिकडे गेलेले असतानाच काही लोक सिव्हिलमध्ये आले. वर्दी त्यांनी घातलेली नव्हती. ते आरोग्य पथक किंवा आम्ही त्यांची आरोग्याची चौकशी करायला आलो असं त्यांनी काही कारण सांगितलं. पण त्यांच्या देहबोलीवरून ते तसे वाटत नव्हते. ते पोलीस वाटत होते. काही आंदोलकांना शंका आली, पण त्यांनी आंदोलकांना बाजूला सारलं आणि तिथं गेले. अशी माहिती मिळत आहेत, की सोनम यांना शिवीगाळ करण्यात आली आणि त्यांना अक्षरशः बळजबरीनं ओढून ताडून उचलण्यात आलं आणि नेण्यात आलं. ही बळजबरीची जी गोष्ट आहे ती कोणतीही, मला असं वाटतं, की अपहरण जसं करतो, आता एक फक्त लिगली अपहरण होतं असं म्हणायला हरकत नाही. कारण बळजबरीनं नेण्यात आलं. तिथं बाजूचे बांबूचे जे काही कठडे लावलेले आहेत, बांबू लावलेले आहेत, त्याच्या पलीकडे पोलीस प्रशासन किंवा राखीव दल वगैरे असतं तिथे होते. त्यांनी ते आतमध्ये येण्याचा प्रयत्न केला, पण आंदोलकांची जी काही विरोध होता ते पाहून ते तिथं थांबले. नाहीतर तिथं वेगळाच एक केऑस तयार झाला असता असंही बोललं जातं आहे. अर्थात जो झाला तो काही कमी नाही, तोही खूप मोठा आहे. तिथं मोठा गोंधळ उडाला. जे काही बाकीचे मुलं-मुली उपोषणाला बसलेले आहेत
त्यांनी अनेक चिंता व्यक्त केल्या, त्यांनीही घटनाक्रम सांगितला. त्यांच्या घटनाक्रम जर आपण ऐकला तर निश्चित स्वरूपात तिथं गोंधळ उडाला होता. पण या सगळ्यांना न जुमानता, कारण फौजफाटा बराच मोठा होता, या सगळ्याला न जुमानता पोलीस प्रशासनानं म्हणा किंवा डिरेक्टली इनडिरेक्टली केंद्र शासनानं हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न केला नव्हे तर आंदोलन दाबलंच आहे. त्यांनी सोनम वांगचुक यांना बळजबरीनं उचललंय आणि तिथून त्यानंतर त्यांनी दवाखान्यात रवाना केलंय. अर्थात या संदर्भात पोलीस प्रशासनानं एक्सवर म्हणजे ट्विटरवर या संदर्भात माहिती दिली आहे की न्यायालयाचा हा निर्णय होता. न्यायालयाच्या निर्णयानुसारच ही भूमिका किंवा हे पाऊल उचलण्यात आलं. अर्थात हे सत्य आहे की न्यायालयानं असं सांगितलं होतं की मी आपल्याला कालच्या आणि परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की न्यायालयानं कसं इथं वक्तव्य केलेलं आहे. आता न्यायालयाच्या विरोधात किंवा न्यायालयाच्या कोणत्याही गोष्टीबद्दल प्रश्न उचलू शकत नाही, कारण न्यायपालिकेबद्दल तितका आदर आपल्या सगळ्यांनाच आहे. आता हे किती महत्त्वाचे आहेत सोनम वांगचुक आणि त्यांच्या तब्येतीची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे. त्यांनी सरकारलाही फैलावर घेतलं, सरकारनंही संवाद साधायला पाहिजे होता वगैरे असं त्यांनी वक्तव्य केलं. पण जर त्यांची तब्येत खालवायला लागली तर त्यांना बळजबरीने फूड द्या, अन्न द्या किंवा तशी काळजी घ्या असं त्यांनी सांगितलं आणि हेच वाक्य या सगळ्यात महत्त्वाचं होतं. हे वाक्य म्हणजेच कुठे ना कुठे केंद्र सरकारला, पोलीस प्रशासनाला परवानगी होती का असाही मोठा प्रश्न आता उपस्थित होतोय की तुम्ही बळजबरीने दडपशाही करून हे आंदोलन दाबू शकता. आता अर्थात हे आंदोलन दाबण्यासाठीच हे केंद्र सरकारने केलेलं आहे आणि त्यांना उचलण्यात आलंय. अर्थात त्यांच्यात आरोग्याची काळजी आपल्या सगळ्यांनाच आहे. त्यांनी इथून पुढे भारताची सेवा आणखी चांगल्या पद्धतीनं करावी म्हणून त्यांचं आरोग्य सदृढ राहावं आपली ही सगळ्यांची अपेक्षाच आहे. पण ज्या पद्धतीनं हे घडतंय ते अत्यंत चुकीचं आहे. खरं तर दिपके यांचं म्हणणं आहे की जे पोलीस होते ते पोलीस नव्हते, ते RSSचे माणसं होते किंवा RSSचे हे लोक होते असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांना बहुतेक नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. कारण आंदोलन स्थळावरून जी काही माहिती येते किंवा जे काही माणसं तिथं सांगताय की ते म्हणताय अभिजितचा फोन लागत नाही वगैरे. अर्थात आता या सगळ्या पाठीमागं तिथं काय घडतंय, तिथलं सत्य काय हे तिथं त्या आंदोलकांना आणि पोलिसांनाच माहिती. पण हे खरोखर चिंताग्रस्त करणारं हे सगळं गोष्ट आहे आणि या सगळ्याकडे आपण गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. आता आंदोलन दाबलं म्हणजे पुढं काय होणार किंवा हे आंदोलन दाबलं जाईल का पूर्णपणे? जे न्यायालयाचं नाव पुढे सांगितलं जात आहे, या पाठीमागे एक दुसरी एक महत्त्वाचा अँगल आहे. तिथं प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य आज सकाळी आपण ऐकलं असेल तर प्रकाश आंबेडकरांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका इथं मांडली आहे की जेव्हा ते काल भेटले होते, काल भेटल्यानंतर त्यांनी चौकशी केली. डॉक्टरांसोबतही त्यांच्या संदर्भात चौकशी झाल्यानंतर ऑक्सिजन लेवल असेल किंवा मग हार्टबीट असेल, या सगळ्या ज्या गोष्टी अत्यंत आवश्यक असतात, त्या गोष्टी अत्यंत म्हणजे चांगल्या होत्या, काळजी करण्यासारख्या नव्हत्या. आता जर त्या काळजी करण्यासारख्या नव्हत्या तर अत्यंत तडकाफडकीन हा निर्णय का घेण्यात आला हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे अशा वेळी तिथं का गेले की तिथं जास्त संख्या नसेल, म्हणजे सकाळी सकाळी आपापले जे काही प्रांतविधीचे किंवा सकाळचे जे काही महत्त्वाचे कामं असतात ते करण्यासाठी पब्लिक थोडीशी पांगलेली असते. शौचालयाकडे जाते, दात घासायला जाते, अंघोळ करायला जाते, म्हणजे थोडीशी गर्दी कमी असते आणि याच कमी गर्दीचा फायदा उचलण्याचं एक प्रकारची रचना किंवा षडयंत्र म्हणावं का रचना म्हणावं, हे सगळं तिथं केलं आणि त्या पद्धतीनं तिथून त्यांना उचलण्यात आलं, बळजबरीने उचलण्यात आलं आणि बळजबरीने उचलणं हे खरं तर अपहरणच म्हणता येईल का? पण हे लिगली अपहरण आहे. याबद्दल आपण तसं डिरेक्ट कोणी बोलू शकत नसलो तरीही समाजाची चर्चा सुरू झाली आणि समाजाच्या चर्चेला कोणाचंही बंधन नसतं. पण जे काही घडलंय ते अत्यंत दुर्दैवी आहे, चिंतेत टाकणारं आहे. पण हे आंदोलन दाबण्याचं जे काही तंत्र सरकारनं वापरलंय ते यशस्वी होईल का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि आताचे जे काही जे पुढं संकेत येत आहे, विरोधी पक्ष आता पुन्हा जास्त ॲक्टिव्ह होणार आहे. बघा तुम्ही दिवसभरात जितकं ते आतापर्यंत 21 दिवसात नव्हते त्याच्यापेक्षा दुपटीने ते आक्रमक होतील आणि या सगळ्यांमध्ये तुटून पडतील. त्यामुळं 20 तारखेचा जो काही मोर्चा आहे तो आणखी मोठा होणार आहे. कारण काँग्रेस असेल किंवा इतर पक्ष असेल
जे काही पुनर्रचनेच्या संदर्भात पुन्हा विधेयक मांडलं जाणार आहे त्यामध्ये संख्याबळ थोडंसं भारतीय जनता पक्षानं कव्हर केलं आहे. राज्यसभेत त्यांच्या जागा जवळपास पूर्ण झाल्या आहेत. लोकसभेत त्यांना काही कमी पडतं आहे, पण ते शरद पवार असेल, एकनाथ शिंदे इकून तिकून मॅनेज करून ती संख्या भरण्याचं काम करतं आहे. आणि ही चिंता काँग्रेसला निश्चित स्वरूपात आहे. आणि आता ते तसं काही विधेयक लवकर मांडलं जाऊ नये किंवा तशी मतदानाची प्रक्रिया थोडीशी लांबावी असाही त्यांचा प्रयत्न असणार आहे. आणि त्यासाठी या आंदोलनाचा सोनम वांगचुक यांच्या या उचलण्याचा फायदा ते करून घेतील अशी एक शक्यता याच्यामध्ये बोलली जाते. त्यामुळं 20 तारखेला मोठं आंदोलन होईल आणि सोनम वांगचुक यांना उचलल्यानंतर केंद्र सरकारला हे प्रकरण दाबलं किंवा दबलं गेलं असं वाटत असलं तरी तसं होणार नाही आहे. ते आता दुपटीनं वेगानं पांगणार आहे. दिल्ली राजकीयदृष्ट्या म्हणा किंवा आंदोलनाच्या दृष्टिकोनातून पूर्णपणे आता ॲक्टिव्ह होईल असं दिसतंय. कुठे ना कुठे दिल्ली या पद्धतीनं पेटेल असंही दिसतंय. दिल्लीमध्ये वेगळ्याच आणि मोठमोठ्या हालचाली होऊ शकतात. जो काही नाराज वर्ग आहे यामध्ये भारतीय जनता पक्षाचे फॅन देखील आहेत, त्यांचे समर्थक देखील आहेत, पण त्यांनाही ही गोष्ट आवडलेली नाही आहे. त्यामुळं दिल्लीमध्ये आता वेगवेगळ्या राज्यातून लोकांची गर्दी सुरू होईल अशी शक्यता वर्तवली जाते. आणि दिल्ली आता भरायला लागेल. जे काही घाबरणारं सरकार आहे, त्याला काय म्हणता येईल की अत्यंत घाबरणारं सरकार, ज्याला प्रॉब्लेम फेस करता येत नाही, त्याला डील करता येत नाही. साधी गोष्ट आहे, जर तुम्हाला इतकी त्या माणसाबद्दल चिंता आहे तर त्या माणसासोबत संवाद साधा. म्हणजे सयाजी शिंदेसारखं नट डायरेक्ट म्हटलं आहे तुम्हाला राजीनामा द्यायचा नसेल देऊ नका, पण संवाद तरी साधा, उपोषण तरी सोडा. म्हणजे इतकं जर महत्त्वाचं हे असेल तर तुम्ही ते उपोषण सोडायला मदत केली पाहिजे, चर्चा केली पाहिजे की त्या माणसाला उचललं पाहिजे. बरं, आता न्यायालयामध्ये ही याचिका, जे न्यायालयाचा निर्णय, ती याचिका टाकणारे कोण होते आणि त्याचा परिणाम जो झाला तो कोणाच्या बाजूने झाला हे सगळं आपल्याला कळतंच. म्हणजे हे सरळ सरळ घाबरलेलं सरकार आहे आणि घाबरून त्यांनी हे भूमिका घेतलेली आहे, पाऊल उचललं आहे. पण यामध्ये ते यशस्वी आतापुरते जरी झाले असले तरीही त्याचे परिणाम मोठ्या प्रमाणात पुढे येतील. मुंबईमधलं जे काही आंदोलन आहे ते आता चिघळण्याची शक्यता आहे. प्रत्येक राज्यामध्ये जे काही समर्थक तयार होत होते किंवा समर्थक झाले होते ते एक वेगळ्या उंचीला जातील. त्यांच्या समर्थकांमध्ये आणखी भर पडेल आणि वेगळ्याच पद्धतीचं केऑस आपल्याला महाराष्ट्रभर किंवा इतर राज्यातही पाहायला मिळेल. विशेष म्हणजे दिल्ली यामध्ये आता बुडू शकते गर्दीमध्ये असंही बोललं जातं आहे. आता खरोखरच सोनम वांगचुक यांना जे उचललं आहे ते तुम्हाला पटतं आहे का? ते खरोखरच तुम्हाला लिगली अपहरण वाटतं आहे का? जो सगळा थरार घडला तो आपल्याला पटण्यासारखा आहे का? आणि मुळात सोनम वांगचुक यांना दवाखान्यात रवाना केल्यानंतर किंवा दाखल केल्यानंतर हे प्रकरण इथंच थांबेल का? या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.